तर 2026 मध्ये तुम्ही जर कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला नफा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही खर्च मॅनेज करता, म्हणजे खर्चावर कंट्रोल करता. आणि हाच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. तर व्हिडिओमध्ये मी खर्च कसा कंट्रोल करायचा आणि कुक्कुटपालनामध्ये खर्च होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओ खरंच उपयोगी येईल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि जे पोल्ट्री उद्योजक आहेत त्यांच्यासाठी. बरेच शहरातले लोक आता गावाकडे येऊन पोल्ट्री व्यवसाय टाकतात, खूप संख्येने पोल्ट्री व्यवसाय सुरू करतात. हा पण खूप संख्येने पण पोल्ट्री फार्म बंद पडले आहेत. तर या दोन्हीचं पण कारण मी तुम्हाला सांगते. कुक्कुटपालनामध्ये फक्त नफा ऐकायलाच आहे का खरंच नफा आहे? तर नफा आहे, पण केव्हा? जेव्हा आपण खर्चावर नियंत्रण ठेवू, खर्च मॅनेज करू. मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे कुक्कुटपालनामध्ये नफा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही खर्चावर मॅनेज करता, खर्च नियंत्रण करता. तर फार्म बंद पडण्याचे कारण म्हणजे खूप मॉर्टॅलिटी आणि खाद्य मॅनेजमेंट, म्हणजे खाद्यावर होणारा खर्च. म्हणजे मी पण खूप वैतागलेले होते. 90% पोल्ट्री उद्योजक आणि शेतकरी खूप त्रासलेले आहेत पोल्ट्रीमध्ये. फक्त खाद्य मॅनेजमेंट 70 ते 80% रक्कम हे आपल्याला खाद्यावर द्यावी लागते. म्हणजे आपल्याला खाद्य मॅनेजमेंट, म्हणजे आपण तिथं खाद्य मॅनेजमेंटला कमी पडतो, खाद्यावरच जास्त खर्च होतो आणि नफा खूप कमी राहतो. तर सुरुवातीला मी पण एवढी वैतागलेले, म्हणजे नफा तर लांब लांबची गोष्ट आहे, पण एवढे पैसे खाद्याला लागायचे प्रत्येक महिन्याला. हा पण सुरुवातीपासून माझी एक सवय होते, म्हणजे मी खर्च आणि इन्कम लिहून ठेवत होते आणि प्रत्येक 1 तारखेला किंवा महिन्याच्या शेवटी मी क्लिअरन्स काढत होते. बाबा आपल्याला खर्च किती झालाय, उत्पन्न किती आहे, म्हणजे त्यांच्या अंड्याच्या पैशातून आपला खाद्याचा खर्च भागतोय का, ह्या सगळ्याचा हिशोब करत होते. बाकी इथं खर्च नाहीये, फक्त 90% खर्च खाद्यालाच आहे. आणि त्याच प्रश्नाने मी वैतागलेले आणि शेवटी मला हायड्रोपॉनिक बेस्ट वाटलं पोल्ट्रीसाठी. आजकाल लोक शेळ्यांसाठी, गायांसाठी हायड्रोपॉनिक सुरू करत आहेत प्रोजेक्ट. म्हटलं चला आपण पण करू. वन टाइम पैसे लावायचे आहेत, पण आपल्याला नंतर त्याचा फायदा आहे. एकदा सेटअप उभा केल्यावर आपल्याला खर्च कमी होईल, म्हणजे खाद्याचा खर्च कमी होईल. म्हणून आम्ही हायड्रोपॉनिक प्रोजेक्ट उभा केला. पण पण खरंच सांगते, म्हणजे मॅजिकच वाटलं. बाबा बिना बिना मातीतून धान्य कसं उगवल असं मला डाऊट होता. आपल्याकडे टेम्परेचर त्याला सूट होतंय का नाही, किंवा ते उगवल का नाही, म्हणजे व्यवस्थित होईल का. पण अशी रिस्क वाटली. पण कोणत्या पण व्यवसायामध्ये, कोणत्या पण बिझनेसमध्ये रिस्क घ्या, कारण रिस्क घेतल्याशिवाय आपण पुढच्या टप्प्यात जात नाही, पुढचा टप्पा पार करत नाही. तर मी सुरू केला हायड्रोपॉनिक प्रोजेक्ट. 6 महिने झालं, पण रिझल्ट चांगला आहे. पूर्ण प्रोसेस, म्हणजे धान्यापासून ते धान्य उगवण्यापर्यंत त्याची पूर्ण प्रोसेस मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ पहिले अपलोड केलेले आहेत हायड्रोपॉनिक सिरीजमध्ये, तर तुम्ही पहा. आणि इन शॉर्ट मी आता पण सांगते, म्हणजे बिना मातीतून धान्य उगवलं जातं. मका, शक्यतो पोल्ट्रीसाठी मकाच उपयोगी आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या पण प्रकारचं धान्य उगवू शकता. तर मला मका लागणार आहे. मका ही कोंबड्यांसाठी पौष्टिक आहे आणि मकामधून विटॅमिन्स, प्रोटीन पण चांगल्या प्रकारे भेटते. तर 1 दिवस मका भिजत घालायची, पोत्यात ठेवायची आणि नंतर त्याला 2 दिवसानंतर मोड येतात आणि नंतर ते ट्रे मध्ये टाकून आपले असे हायड्रोपॉनिकचा सेटअप आहे. असे फॉगर बसवले आहेत. आपल्याला इथं म्हणजे 2-2 तासाला लक्ष द्यायची गरज नाहीये. ते ऑटोमॅटिक चालू होतं, बंद होतं आणि फक्त एवढंच बघायचं आहे की बाबा सगळीकडं पाणी वगैरे व्यवस्थित पोहोचतंय का. तर आता हे झालं खाद्य मॅनेजमेंट. तर खाद्य मॅनेजमेंट तुम्हाला सांगितलं हायड्रोपॉनिक. जर तुम्हाला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर त्यावर पण उपाय आहे, मी सांगते. तर मेथी घास करा आणि तो कट करून टाका, म्हणजे जेणेकरून सगळा संपल. दुसरा एक ऑप्शन आहे, तर तुम्ही किचन गार्डन करा, म्हणजे पालक, मेथी, शापू आणि दुसरं म्हणजे टोमॅटो, सिमला मिर्च, असं तुम्ही वेगवेगळा भाजीपाला लावा कोंबड्यांसाठी. तो पण खरंच त्यामधून पण विटॅमिन्स भेटते, प्रोटीन्स भेटते आणि थोडा खाद्याचा खर्च कमी होईल. आता मॉर्टॅलिटी कशी थांबवायची, तर कळत नकळत यामधून पण खूप नुकसान होतं. जर एक पक्षी आपला मेला 1 महिन्याचा असेल तर आपले 100 ते 150 रुपये जातील, म्हणजे इनडायरेक्ट आपले तिथं पण नुकसान होतं. तर ते कसं टाळायचं, तर प्रत्येक 15 दिवसाला, महिन्याला शेडची फवारणी करून घ्या, जंतनाशक. जर आपल्या चपला थ्रू किंवा बाहेरचे माणसं आपल्या फार्मला व्हिजिट करतात आणि त्यामधून रोगजंत येतात कळत नकळत. दुसरं म्हणजे औषधं, लसीकरण टायमिंगला करा, वेळ चुकू देऊ नका. तुम्ही करता पण लेट करता,
किंवा कधी कधी वेळेच्या आधी करता, कसे टायमिंग आहेत, कोणत्या दिवशी कोणतं लसीकरण करायचं आहे याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही ते व्हिडिओज पहा, तुमच्या उपयोगी येतील. गावरांचं शेड करताना मुक्त संचार करा. का तर आपली गावरांची कोंबडी ही 30 ते 40% भूक स्वतः भागवते. पण केव्हा जेव्हा तिला फिरायला जागा वगैरे असेल तर गावरांच्या कोंबडीतील वैशिष्ट्य म्हणजे तिला उकरून खाण्याची सवय असते. जर तिला असं तुम्ही दिलं नाही तर त्याचा ऑटोमॅटिकच तिच्या हेल्थवर परिणाम होईल. जरी तुम्ही खूप खाद्य दिलं तरी पाहिजे अशी हेल्थ तिची होणार नाही, म्हणजे पाहिजे असं वजन आपल्या पक्षाचं होणार नाही. तर औषधांचा खर्च कमी कसा करायचा, जर छोट्या प्रमाणात असेल, मी तर म्हणते ही स्किप करू नका. पण जरी तुम्हाला उपाय सांगते, आधी घरगुती उपाय करून बघा. मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यावर, तर आपल्या कोंबड्यांना होणारे आजार आणि त्यावर घरगुती उपाय. तर तुम्ही घरगुती उपाय करून बघा. CRD झालं, अद्रक लसूणची पेस्ट, हळद वगैरे, अजून वेगवेगळे आजार आहेत तर त्यावर पण घरगुती उपाय आहेत. पण रोग जास्त प्रमाणात वाढत वाढत जातो, त्यावर घरगुती उपाय काम करत नाही, तेव्हा आपल्याला औषधांकडेच वळावं लागतं. 2026 मध्ये कुक्कुटपालन सुरू करत असताना किंवा तुमचं चालू आहे तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दररोज वहीत आपले खर्च आणि इन्कमची नोंद करून ठेवणं. दुसरं म्हणजे घाईघाईत विस्तार न करणं, म्हणजे अचानक सुरुवातीला 1000 कोंबड्या भरल्या, त्याचा रोग नाही माहिती, उपाययोजना कशा करायच्या त्या माहिती नाही, त्यांची कशी काळजी घ्यायची ते माहिती नाही. तर आधी अनुभव घ्या. 50 ते 100 कोंबड्यांपासून सुरुवात करा, म्हणजे तुमचा खर्च, म्हणजे तुमचं नुकसान झालं तरी कमी होईल, जास्त प्रमाणात होणार नाही. आणि दुसरं म्हणजे रोगराई टाळा. बाहेरच्या माणसांना सॅनिटाईज केल्याशिवाय आपल्या फार्मवर येऊ देऊ नका. निदान आपल्या ब्रुडिंगच्या एरियामध्ये तरी कळत नकळत मॉर्टॅलिटी होती आणि नंतर आपल्याला उपाय माहिती नसतात. तर तांदूळ तुम्ही भरडून वगैरे टाकता, तर तसं न करता जर तांदूळ तुम्ही त्यांना अर्धा कच्चा शिजवून टाकला, 2 किलोचा तांदूळ फुगून 4 किलो होतो. म्हणजे हा एक उपाय आहे खाद्यावर खर्च कमी करण्यासाठी. जर तुम्हाला 50 किलोचा कट्टा जर 5 दिवस जात असेल 100 कोंबड्यांना, तर तो 8 ते 9 दिवस सहज जाईल, गॅरंटेड सांगते. छोटे छोटे खूप टेक्निक आहेत, खाद्य मॅनेजमेंट कसं करायचं किंवा खर्च कसं करायचा आणि किती करायचा हे आपल्या हातात आहे. तर कुक्कुटपालन वाटतं तेवढा सोपा नाहीये. फक्त कोंबड्या आणायच्या, सांभाळायच्या, मोठ्या करायच्या, बाजारात नेऊन विकायच्या. खूप पैसा आहे का फक्त नावालाच आहे? खर्चावर मॅनेजमेंट केलं तर आपला नफा तर अर्थातच आपला नफा वाढेल. तर खाद्य मॅनेजमेंट करा म्हटलं मी तुम्हाला, म्हणजे मॅनेजमेंट करा म्हणजे तुम्ही त्याच्यावर पर्याय शोधा खर्च कमी करण्यासाठी, किंवा त्यांचं पोट भरेल पण आपण त्यांना कमी खर्चात त्यांचं पोट कसं भरेल यावर तुम्ही विचार करा. आजारावर नियंत्रण कसं मिळवायचं, खाद्य मॅनेजमेंट कसं करायचं आणि खर्च कमी कसा करायचा. सुरुवातीला 21 दिवस पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची, त्यानंतर आपल्याला लसी कोणत्या द्यायच्या, औषधं कोणती द्यायची, आणि हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हा बिझनेस सुरू करायला काहीच हरकत नाही. जर किंवा कोंबडीकडे बघितलं की लगेच आपल्याला समजलं पाहिजे कोंबडी वीक आहे का, किंवा या कोंबडीला कोणता आजार आहे का. जे 2-3 वर्ष फार्म चालवते त्यांना ही गोष्ट लगेच समजते, कारण सुरुवातीला आपल्याला जास्त काही माहिती नसतं, नवीन असतं आपल्यासाठी सगळं काही, त्यामुळे जास्त नुकसान होऊ नये यासाठी. जर तुम्हाला मॉडर्न प्रकारे फार्मिंग किंवा कुक्कुटपालन आधुनिक प्रकारे कसं करायचं किंवा सुरू करत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला खरी आणि प्रॅक्टिकल माहिती सांगणार आहे. स्वतः मी हा व्यवसाय करते 1 ते 1.5 वर्ष झालं, त्यामुळे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला रोज छोटे छोटे टेक्निक देणार आहे व्हिडिओतून. त्यामुळे आपले व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉर मॉडर्न बिझनेस अँड मॉडर्न फार्मिंग. धन्यवाद.